गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या सॅन होजेमध्ये असेन मी नसेनचा प्रयोग झाला आणि तिथे माझा सत्कार करण्यात आला. इतकं मला भरून आलं होतं. 7 समुद्रापलीकडे येऊन मी आता अनेक वर्षात अमेरिकेला आलेले नाही, नाटक घेऊन तर नाहीच नाही आणि तरीही हे लोक इतकं प्रेम करतात. आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या सर्वांच्या भावना आहेत, तर त्यामुळे आपण त्या ऐकूया. माननीय नीनाताई कुलकर्णी, आपण गेल्या 5 दशकांहून अधिक काळ भारतीय रंगभूमी, दूरचित्र आणि चित्रपट क्षेत्राला अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशा विविध भूमिकातून अत्यंत निष्ठेने समृद्ध करीत आल्या आहात. आपल्या या असामान्य कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कलातर्फे हे मानपत्र आपणास अर्पण करीत आहोत. एकीकडे दुबेजी आणि विजयाबाईंसारख्या दिग्गजांची परंपरा पुढच्या पिढ्यांकडे समर्थपणे नेणे आणि दुसरीकडे अतिशय सहज, वास्तववादी आणि तरीही आपला विशेष ठसा उमटवणारा अभिनय साकारणे, असे दुहेरी कर्तव्य आपण कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. व्यावसायिक रंगभूमीवरील यशानंतरही प्रायोगिक बद्दलची आत्मीयता, दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रातील आपल्या अतिशय यशस्वी भूमिका, पारितोषिक विजेती निर्माती म्हणून मिळालेले यश, मराठी आणि हिंदी बरोबरच इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतले आविष्कार. नीनाताई, आपला कलाप्रवास केवळ थक्क करणारा, केवळ एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनच नव्हे, तर एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि नव्या पिढीला सातत्याने मार्गदर्शन करणारा आधारवड म्हणून संपूर्ण कलाक्षेत्र आपल्याकडे आदराने पाहते. 25 वर्षांपूर्वी नाटकावर प्रेम करणाऱ्या आम्ही उत्साही मंडळींनी कलाची स्थापना केली. अनेक नाट्य, संगीत, साहित्य प्रयोगाची सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये निर्मिती करत असताना आम्हाला आपला रंगभूमीवरील प्रवास सतत निखळ आनंद आणि प्रेरणा देत आला आहे. आपल्या कामाचा सादर, सस्नेह गौरव करता येणे हे आम्ही आमचे भाग्य समजतो. आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो. आपले मार्गदर्शन आणि आशीर्वाद आम्हाला सतत लाभत राहो आणि आपल्या नवनवीन निर्मितीचा आनंद आम्हास मिळत राहो, या प्रार्थना. धन्यवाद. आणि फारच मला भरून आलं. तर ह्या निमित्ताने मला सॅन होजेच्या कला ग्रुपचे फार फार आभार मानायचे, त्यांना शुभेच्छा द्यायच्यात. ते खूप कार्यरत आहेत नाटकांमध्ये इथे, म्हणजे सॅन होजेमध्ये, आणि असंच कार्य चालू ठेवा. खूप वर्कशॉप्स वगैरे घेतात ते आणि वर्षभर जवळजवळ त्यांचे कार्यक्रम चालू असतात. तर असाच उत्साह दाखवत राहा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. आपण नीनाताईंना विनंती करूया की 2 शब्द आपल्याशी त्यांनी बोलावेत. एवढा मोठा सन्मान मला देताय तुम्ही, आणि ते कसं आहे की एक कुठेतरी आपण बारीकचं काम करत राहतो आणि मग त्याची जेव्हा दखल घेतली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात, त्या खरोखर मला फक्त भरून येतं. मी काहीच बोलू शकत नाही आणि कृतकृत्य आहे की मी आज ह्या अभिनय क्षेत्रात आहे. कारण यातला जो अनुभव आहे, यात भेटलेली जी माणसं आहेत, यातला मला मराठी रंगभूमीचा जो प्रगल्भ काळ, जो काय अतिशय दीर्घ काळ, जो काही अनुभव मला मिळालेला आहे, आणि आज ही मराठी रंगभूमी त्या सातत्याने काम करते. नवीन नवीन लेखक, दिग्दर्शक त्याच्यावर आले, पुन्हा नव्या जोमाने सुरू आहे. म्हणूनच माझ्यासारख्या जी आता म्हणजे उत्तरायणाकडे वळलेल्या स्त्रीला, कलाकाराला अजूनही अतिशय ताकदीचे रोल मिळतात. तुम्हा सगळ्यांना खूप खूप सदिच्छा, आणि तुम्ही जे कार्य करताय ते प्लीज करत राहा. कारण मी ही प्रायोगिक रंगभूमीमधूनच आलेली आहे आणि आज सगळ्यात करते, इंग्रजीत म्हणा, हिंदीत म्हणा, कुठे. कारण मला असं वाटतं की नाटक ही एकमेव अशी गोष्ट आहे जी जिवंत आहे, जिवंत कला आहे आणि जी आपल्या सगळ्यांच्या हृदयात अतिशय विराजमान आहे. तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता नाटक चालू होणारे, आज माझा आवाज इतका बरा नाही, त्या जास्त बोलत नाही आणि आमचे जे हे काय ह्यांच्याबद्दल बोलू, मित्र तर आहेच, पण अतिशय हरवणारी लेखक आहे. आणि एक तुम्हाला सांगायचं की मी जवळजवळ 10-11 वर्ष मराठी रंगभूमीवर काम केलं नाही. इंग्रजी करत होते, हिंदी करत होते आणि वेगवेगळ्या माध्यमातून काम करत होते. कारण मराठी रंगभूमीवर काम करायचं म्हणजे त्यात ताकदीचं नाटक पाहिजे, त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही. आणि मी अजिबात आजपर्यंत कधी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. नाही तर नाही, असं झालं माझं. अनेक नाटकं आली आणि गेली,
नाही मला नाही करायचं. आणि मग एक दिवशी संदेश आणि अमृता आले आणि मला हे नाटक वाचून दाखवलं आणि मग ओव्हरनाईट मी त्यांना हो म्हटलं आता जर तुम्हाला सेकंड थॉट्स आले की आता नको हिला आपण दुसरं कोण करते ते आता होणार नाही, आता मीच करणार आहे का. इतकं सुरेख नाटक आहे तर कोण का नाही करणार. आज मी 71व्या वर्षात पदार्पण केले नुकतंच 15 जी अवस्था घरी राहणाऱ्या स्त्रियांची होते, जी मानसिक अवस्था होते, शारीरिक अवस्था होते, त्या सगळ्यातनं मला नवीन चैतन्य मिळालं ते केवळ ह्या नाटकात. त्याच्यामुळे पुन्हा एकदा असेलच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानते आणि बे एरिया मधल्या कला क्षेत्राचे मी खूप खूप आभार मानते आणि एन्जॉय द शो. थँक्यू.